शेतकरी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की जो शक्ती सोलर पंप आहे तो कसा आहे, त्याची सर्व्हिस कशी आहे, सोलर पंप खराब झाला तर त्याची रिपेअर लवकर होतो का, त्याच्यानंतर त्याचं सोलर पंपाचं पाणी कसं आहे, पाणी चांगलं देतो का, त्याच्यानंतर त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, मोबाईलवर ऑपरेट होतो का, असे अनेक प्रकारचे प्रश्न शेतकरी बांधवांच्या मनामध्ये असतील. जर तुम्हाला शक्ती पंप जर हा घ्यायचा जर असेल तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कळून जाईल की आपण शक्ती पंप हा घेतला पाहिजे की नाही. तर शेतकरी बांधवांनो, आपण सर्वात प्रथम आपण बघूयात एक स्ट्रक्चर पासून बघूयात. आता हे जुनं स्ट्रक्चर आहे शेतकरी मित्रांनो, हे 2022-23चं मटेरियल आहे आणि अशा पद्धतीने हे मटेरियल एकदम व्यवस्थित येत होतं. याचा जो राऊंड आहे, बंब्या आहे, हा चांगल्या प्रकारे होता. आणि तो जो नवीन येत आहे ते नवीन स्ट्रक्चर 2 प्लेटाला एक बंब्या येतो. त्याच्यामुळे जो सौरकृषी पंप इन्स्टॉल करण्यासाठी आपल्याला तिथे जागा जास्ती लागते. जर अशा पद्धतीने जर तुमचं स्ट्रक्चर असेल एकाच बंब्यावरती सर्व, तर तिथे तुम्हाला जागा कमी लागते आणि तिथे तुम्हाला एकदम स्ट्रक्चरची क्वालिटी सुद्धा चांगली भेटते. त्याच्यानंतर हे जो हेलिकॉप्टर आहे, हेलिकॉप्टरची जी साईज आहे, जाडी वगैरे ही सुद्धा चांगली आहे. त्याच्यानंतर हे साईड बार आहेत, हे साईड बार सुद्धा एकदम चांगल्या पद्धतीने आहेत. त्याच्यानंतर ह्या ज्या सोलर प्लेट आहेत, ह्या सोलर प्लेटा सुद्धा मोनोक्रिस्टलाइनच्या आहेत. याच्यामध्ये मोनोक्रिस्टलाइन आणि पॉलिक्रिस्टलाइन ह्या 2 प्रकारच्या सोलर प्लेटा असतात. आणि आता ह्या ज्या नवीन येत आहेत ह्या मोनोक्रिस्टलाइनच्या आहेत. आणि ह्या मोनोक्रिस्टलाइनच्या जी इफिशियन्सी आहे ही इफिशियन्सी जास्त असते. आणि ह्याच्या ही जे प्लेटा आहे सोलर प्लेटा शक्ती कंपनीच्या, ह्या अडानी कंपनीच्या तिथे त्यांनी वापरलेल्या आहेत. अडानी कंपनीच्या ह्या सोलर प्लेटा ह्या शक्ती कंपनीने वापरलेल्या आहेत. त्याच्यानंतर इथे बघू शकता हे जे फाउंडेशन आहे, हे फाउंडेशन अशा पद्धतीने इन्स्टॉल करून देण्यात आलेलं आहे. आणि इथे याची जी अर्थिंग आहे, अर्थिंग साठी सुद्धा तिथे सुविधा दिलेली आहे. त्याच्यानंतर इथे हे जे आहे हे वीजरोधक आहे आणि वीजरोधकासाठी सुद्धा तिथं एक स्पेशल रॉड तिथे देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर हा जो कंट्रोलर आहे, कंट्रोलरला सुद्धा एकदम चांगल्या पद्धतीचा कंट्रोलर आहे आणि वॉटरप्रूफ कंट्रोलर आहे. जरी तुमचा जर पाऊस वगैरे जर आला तर कुठल्याही प्रकारची भिजण्याची तिथे कुठेही शक्यता नसते. आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये हे जे लाल कलरचं जे बटन आहे ते तुम्हाला मोटर बंद करण्यासाठी दिलेलं आहे. आणि जे हिरो जे बटन आहे ते सोलर तुमची मोटर चालू करण्यासाठी देण्यात आले. त्याच्यानंतर हे जो लाईट लागत आहे, हे मोटरचं चिन्ह दिसत असेल, हे जर लाईट जर लागलेला असेल तर तुमची मोटर ही चालू आहे. त्याच्यानंतर हे जर बंद जर असेल लाईट तर तिथे तुमची मोटर ही बंद झालेली असणार आहे. त्याच्यानंतर इथे जर दोन बल्ब आहेत, इथे बघू शकता हा जर बल्ब लाल जर लागत असेल तर तुमच्या सोलर पंपाला कुठेतरी फॉल्ट तिथे दाखवणार आहे, तुमची मोटर ही चालू होणार नाही. त्याच्यानंतर हे जे खाली 4 बटन दिले तुमची जी सेटिंग आहे ती सेटिंग करण्यासाठी दिलेली आहेत. आणि या शक्ती कंट्रोलरवरती तुम्ही लाईटवरची मोटर सुद्धा चालू शकता आणि सोलरवरची सुद्धा मोटर चालू शकता. त्याचप्रमाणे कुट्टी मशीनची जी मोटर आहे ती सुद्धा चालू शकता. आणि जी आपण वरची मोटर म्हणतो सरफेस मोटर ती सुद्धा या कंट्रोलवरती चालू शकता. त्याच्यानंतर इथे हे सर्किट ब्रेकर आहे, याच्यामध्ये तुम्हाला सेफ्टीसाठी देण्यात आलेला आहे कंट्रोलरच्या. त्याच्यानंतर इथे बघू शकता तुम्हाला इथे तुमचा जर सोलर पंप मोबाईलवरती ऑपरेट करायचा असेल तर इथे तुम्हाला 4G नेटवर्क दिलेला आहे. आणि तुमचं जे लोकेशन आहे GPS ते सुद्धा या चिपमध्ये तिथे तुम्हाला कंपनी लोकेशन सुद्धा तुमच्या पंपाचं कळत असतं. त्याच्यानंतर तुमचा जर तुम्हाला मोबाईलवरती तुमचा जो सौरकृषी पंप आहे ते तुम्हाला चालू किंवा बंद करायचा असेल तर तुम्ही तो सुद्धा करू शकता. आणि ही जी तुम्हाला वायर दिसत आहे हे आउटपुट आहे, जे कंट्रोलर पासून तुमच्या मोटरपर्यंत जाणारं हे केबल आहे आणि याला आउटपुट केबल म्हणतात. आणि याच्यामध्ये जे वायर आहे ते वायर सुद्धा शक्ती कंपनीचंच आहे आणि चांगल्या क्वालिटीचं त्याच्यामध्ये मटेरियल तुम्हाला देण्यात आलेलं आहे. आणि याची जर सर्व्हिस जर काही बघितली तर काही भागामध्ये याची सर्व्हिस चांगली आहे. आणि जर तुम्ही एखादी तक्रार जर दाखल करायची असेल तर कंपनी कॉल वगैरे लगेच उचलते आणि तुमचा जो फॉल्ट आहे, जे काय असेल फॉल्ट तुमचा, ते फॉल्ट सुद्धा लवकरात लवकर दुरुस्त करते. आता आपण या सोलर पंपचं हा जो पंप आहे हा 5 HP चा आहे आणि विहिरीवरती इन्स्टॉल केलेला आहे. आणि याचं पाणी किती चालतं आपण आता बघूयात. अशा पद्धतीने हे पाणी शक्ती कंपनीचं 5 HP चं पाणी आहे आणि 30 मीटर हेड आहे. आणि हा जो एल्बो आहे हा 3चा एल्बो आहे आणि 3च्या एल्बोनी अशा पद्धतीने हे पाणी चलत आहे. आणि आता दुपारचे 3 वाजलेले आहेत, व्हिडिओ शूट करत आहे, 3 वाजता एवढं पाणी चलत आहे. तर अशा पद्धतीने जो शक्ती कंपनीचा 5 HP चा जो पंप आहे याच्याविषयी आपण थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ही जी माहिती जर तुम्हाला आवडली जर असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवर तुम्ही जर पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.